नमस्कार. ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 11 जानेवारी 2026. वर्षाची सुरुवात आपली श्री गजानन महाराज यांच्या पावन नगरी शेगावमधून होते. आता सकाळचे साधारणतः 8:30 वाजले आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत माहूरला. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहूरचा म्हणजे शेगावपासून माहूरचा रस्ता 210 किलोमीटर साधारणतः 4 तासाचा वेळ लागतो. काल आपण गेलो होतो लोणार सरोवरला, 110-120 किलोमीटर सुंदर रस्ता. तर आजचा रस्ता कसा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया. आणि वाटेमध्ये उसाचा रस पहिला कुठे थांबायचं, चहा पहिला कुठे थांबायचा, टोल कुठे कुठे आहे, सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि कालचा लोणारचा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेगाव आणि माहूर आणि कारंजा हे व्हिडिओ ऑलरेडी आपले आहेत, त्याच्यामुळे यावेळेला त्याचं वेगळं काही शूटिंग केलं नाही. तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची पण लिंक तुम्हाला मिळेल. अगदी सगळे व्हिडिओ अगदी अवश्य बघा. चला भेटूया गाडीमध्ये. गाडी सुरू झाली, प्रवास सुरू झाला. शेगावमधनं बाहेर पडताना अकोल्यामार्गे आपण जाणार आणि पुढचा सगळा रस्ता माहूरपर्यंतचा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. गजानन महाराज की जय, रेणुका माता की जय. माहूरला जायला 2 रस्ते आहेत. एक रस्ता म्हणजे वाशिम मार्गे आपल्याला पुसद करून माहूरला जाता येतं आणि दुसरा रस्ता अकोलावरून मंगरुळपीर, मानोरा, दिग्रस मार्गे आर्मी करून आपल्याला माहूरला पोहोचता येतं. दोन्ही रस्ते चांगले आहेत. दोन्ही रस्ते चांगले आहेत, पण वाशिम रस्त्याला थोडंसं ट्रॅफिक आहे जास्त. त्यामुळे आपण आज आता माहूरला जो जातोय ते आपण दिग्रस मार्गे जातो. थोडं रस्त्याचं तिकडे काम सुरू आहे, त्यामुळे नाही तर तो पण रस्ता चांगला आहे. समोरचा हायवे दिसतोय तो आता आपण घेणार का? हो, तो घेणार आपण आता. हा मुंबईवर नेणार. मुंबईवर नाही येणार आहे. मुंबई उजवीकडे नाही, राईट साईड. मुंबई डावीकडे मुंबई. हा, मुंबई उजवीकडे आहे. सॉरी, आता डावीकडे अकोला. म्हणजे आपण अकोल्यावरनं आता हा हायवे आपल्याला अकोल्यापर्यंत घ्यायचा आहे. अकोल्यापर्यंत. शेगाव अकोला बस आहे ती पण इकडनंच जाते ना. बॅटरीवाल्या बसेस पण आहेत अकोल्याला जायला आता. हो, आता सुरू झाल्यात का? मी एस टी स्टँडला गेलो तेव्हा बघितलं तिकडे. समोर हे आहे बघा पॉवर प्लांट. उन्हाळ्यामध्ये याच्यामुळे गरमी होते. पॉवर प्लांट होते ना, पारसचा पॉवर प्लांट आहे, औष्णिक विद्युत केंद्र. भुसावळ पण आहे त्याच्यामुळे तिकडे भुसावळ पण आहे. हा तर 50 वर्ष जुना पॉवर प्लांट आहे. महाराष्ट्राची बरीचशी जी इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे ती इथनं कव्हर होते. आज तुमची दुसरी गाडी नागपूरला गेली ती इकडनंच गेली. हो, ती याच रोडने गेली. ही मन नदी आहे सर. कुठली? मन नदी. या नदीचा उल्लेख महाराजांच्या विजय ग्रंथामध्ये पण झालेला आहे. इकडे डावीकडे आता अकोला सिटी आहे. सिटी बायपास करून चालू. हो, आपण आता सिटी बायपास करून चालू. नांदेडला पण इकडनंच जात आहे. एकदा आपण विचार केला होता अधिकाऱ्यांचा माहूर करून नांदेड अजून पुढे म्हणल्यावर तिथे म्हटलं तेवढाच आपण मागे उलटे येऊ शकतो. कारंजा अकोला जवळ आहे ना. कारंजा अकोला जवळ आहे.
काशी टाकळी मार्गे मंगळपीरकडे जायचं आहे. युटर्नच मारायचं पूर्ण आपल्याला खाली, म्हणजे त्या सबवेतनं जावं लागेल. हो. उजवीकडचा रस्ता कुठे अकोला शहराला जातो. अकोला शहराला जातो आणि डावीकडे हा अकोला जिल्ह्याचे जे तालुके आहेत त्या तालुक्याकडे जातो. हा स्टेट हायवे आहे. अनुभव येतात. हे सगळ्या सगळी ह्याची आहेत ना, कडुलिंबाची झाडं. ही कडुलिंबाची झाडं आहे. केवढी झाडं बघितली का म्हणजे कडुलिंबाची. हे पूर्वीच्या काळामध्ये जे रस्त्याच्या दुतर्फाला जे कडुलिंबाची झाडं लावत होते ना, तर ती ही झाडं आहेत. हवा शुद्ध त्यामुळे. हो, खूप. आणि केवढीच बघ ना, मस्त रस्ता पूर्ण झाला. आजकाल काय झालं की कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे काय झालं की शासन आता हे झाडं तोडतायत आणि रस्ता मोठा करतायत. दुसरीकडे आधी कुठेतरी लावणारा. हो हो, पण याची जी मजा आहे ना ती त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये नाही आहे. बरं. खूप सुंदर असा रस्ता आहे. बाजूने एक, हो. रस्त्याला सावलीची हो, छान झाडं आहेत. म्हणजे त्यावेळी ज्यांनी कोणी ही संकल्पना आणली असेल तर उद्देशूनच याला उद्देशूनच असं काहीतरी आणलं असेल त्यांनी. रेल्वे क्रॉसिंग आहे इथे. ही कुठली ट्रेन आहे रेल्वे क्रॉसिंगची? ही नांदेड ते अकोला ट्रेन आहे. नांदेड ते अकोला म्हणजे हैदराबादवरून नांदेडला येते ट्रेन, तिथून मग इथे येते. म्हणजे नांदेडवरनं अकोल्याला ट्रेन आहे. हो, ट्रेन आहे. पूर्वी ही मीटर गेज ट्रॅक होता हा, पण आता ब्रॉड गेज केला याला. पुण्याची ट्रेन पण इकडनं जात नाही अकोला मार्गे, ती वेगळ्या मार्गे जाते. परत येताना हाच रस्ता आपण इथनं कारंजा जाणार का दुसरा रस्ता? आपण मूर्तिजापूरवरून हा रस्ता कारंजालाच जातो, पण हा थोडासा खराब रस्ता आहे. म्हणजे आम्ही मागच्या वेळेला शेगाववरनं गेलो तो याच रस्त्याने. हो, कदाचित तुम्ही या रस्त्याने गेले असेल. इथे जवळच धरण असल्यामुळे आसपासची जी शेती आहे ती पूर्ण पाण्याची आहे. केळी आहे. केळी लावली सगळी. केळी, पपया. हो, खूप झाडं दिसतात आता. पपयाचा बगीचा आहे सर इकडे बाजूला. कलिंगड पण दिसलेलं हो, कलिंगड, प्लास्टिकच्या पपया. लावलेलं. सिंचन पद्धती खूप दिसते हो, ना. आमच्याकडे पाऊस पाणी असल्यामुळे उन्हाळी भुईमूग पण लोक पेरतात इकडे. म्हणजे आमच्याकडे मे महिन्यामध्ये शेती हिरवीगार दिसते आमच्याकडे. हो, काही पाहायला मिळत नाही. नाही ना, कालचं असं दिसल्या भरपूर म्हणलं एकाच माणसांच्या आहेत ना, नसतील ना. नाही, ह्या वेगवेगळ्या लग्नांच्या असतात. पण जातात सगळ्या एकत्र. हो, ते एक खेड्यातला एक मनुष्य असतो. हे सगळं पण दूध देणाऱ्या गाई असतात. हो काही काही गाई देत नाहीत नाही, आपल्या सगळ्या देशी दिसतात. हो, हे सर्व देशी दिसतात. त्याला गावरान भाषेमध्ये आमच्याकडे खांड म्हणतात. गाईचं खांड, म्हशीचं खांड. फेसबुकला वगैरे जे बघतो ना आपण. हो, हो, हे काटेपूर्णा अकोला जिल्ह्याचं काटेपूर्णा जंगल आहे. सफारी वगैरे होते का? हो, सफारी आहे ना पुढे. ते कुठल्या प्राण्याची सफारी आहे? इथे आपल्याला जास्तीत जास्त सर आमच्या भागामध्ये हरणं जास्त आहेत, नीलगाय जास्त आहेत, रानडुक्कर वगैरे जास्त आहेत आणि बिबटे वगैरे पण आहेत. बाकी मग कोल्हे, त्याच्यानंतर अजून एक विशेष म्हणजे आमच्याकडे अस्वल आहेत. लोणारला एकदा दिसला होता ना बिबट्या, त्याच्यामुळे त्यांनी ते नंतरचं बंद हो. केलं. 9 ते 6 भीती वाटली पण म्हणजे काल असं नाही, वाटतेच खाली गेल्यानंतर वाटतेच भीती. कारण तसं जंगल दाट आहे. गर्दी नव्हती आणि खाली जास्त. हा, आणि कसं असतं 7-8 जणच होते आणि आणि एवढे कमी लोक असल्यानंतर भीती वाटते हा, भीती मला. वाटते. थोडी मुलं पण होती टवाळखोर खाली. हो, इथे आता गेट आहे सफारीचा, इथून जाता येतं आपल्याला.
वाईल्ड लाईफ सँच्युरी हे बघा आणि त्याच्या शेत वगैरे आहेत ना. हां. खूप छान मुलांना खेळण्यासाठी आताच नवीन सुरू केलंय बालोद्यान. चार्जेस वगैरे माहिती आहे त्यांच्या सफारीचे काय अंदाजे? आणि सफारी तिकडची तर खूप महाग असते ताडोबा. हो जवळपास 2-1 हजारापर्यंत असेल सर. कमी आहे. गुप्त गजानन संस्था. तुम्हाला आता पुढे बघा अजून खूप छान हिरवंगार दिसेल आता पुढे हे बघा. आणि पूर्ण असं कटाई केलेलं त्याचा दिसेल. सीझन आहे संत्र्याचा नाही? संत्र्याचा सीझन आता झालाय सध्या. होऊन गेला ना. हो आता वर्षातनं 2 वेळा येतात हे बाकी संत्र बघायचं. किती छान असा बगीचा आहे. गजानन महाराजांची पालखी माहूरगडला चालली पालखी. पालखी बरोबर जाणाऱ्यांचं खरंच कौतुक असतं. हो चालत श्रद्धा तो ठेवून एक्सपिरियन्स एक वेगळाच आहे. मला एकदा पंढरपूर पण करायचंय पालखी. हा सगळा त्या जंगलाचाच भाग आहे हा ना? काटेपूर्ण जंगलाचा भाग आहे. तुला तर अजून किती किलोमीटर राहिला अंदाज आहे? 150 का कमी आहे अंदाज? इथून 150 किलोमीटर नाही आता इथून 120 किलोमीटर आहे. धरणाचा उल्लेख केला मगाशी ते अजून यायचे का आता धरण? नाही ते धरण मागे केलंय सर. ते पाणी लागलं होतं मगाशी हो ते ते धरण होतं. रस्ता छान आहे पण. हो पुढच्या सीझनला सांगा जाऊ आपण तुमच्या शेतात व्हिडिओ करू. स्प्रिंकलर्स बघ कशा लावायचं आहे मस्त. ऊस पण आहे. समृद्धी आला झाडं संत्र्याचे दिसतात पण आता परत पीक येणार आहे का? आता पुढच्या याला कसं संत्र्याच्या झाडाला वार्षिक म्हणजे वर्षातून 2 वेळा संत्र येतात. एक त्याच्यातला गोड बार असतो म्हणजे गोड संत्री येतात आणि एक वेळ आंबट संत्री येतात. तर ती दोन्हीही संत्री विकल्या जातात. दोन्ही संत्री विकल्या जातात आणि गोड संत्री ती खाण्यासाठी वापरतात आणि जी आंबट संत्री आहे ती ज्यूस म्हणा किंवा मग काही आयुर्वेदिक उपचार त्याची साल पण आयुर्वेदिक उपचारासाठी वापरली जाते. अशा पद्धतीने त्याचा वापर होतो. म्हणजे आता पीक यायला झालंय का त्याचं? पीक पीक आता काढून झालंय सध्या. मग झाडं अशीच राहतात. हो ती झाडं अशीच राहतात. फळझाड आहे ना त्यामुळे ते प्रत्येक वेळेला हा फळझाड आहे आणि त्याला कसं 5 वर्षानंतर फळ येतं म्हणजे 5 वर्षापर्यंत त्याला जगवावंच लागतं आपल्याला चांगलं. हो का? काही हो 5 वर्षापर्यंत काहीच येत नाही त्याला. एक समर्थ रामदास स्वामी महाराजांनी हनुमानाच्या मंदिराची स्थापना केलेली आहे वारी हनुमान म्हणून. ते पण एक खूप छान पाहण्यासारखं ठिकाण आहे. शेगाववरून 50-60 किलोमीटर अंतरावरच आहे. सातपुड्यांच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं गाव हे आहे ते ठिकाण आहे. खूप छान आहे. वेगळी ठिकाणं. हे गाव कुठलं? शेलू बाजार का? हा हे शेलू बाजार गाव आहे. हे गावाचंच नाव शेलू बाजार. हो आपण वाशिमवरून आलो असतो तर त्या साईडने तिकडनं हो तसं आलो असतो हो का? हो. तो रस्ता इथेच परत मिळतो का? नाही अजून नाही, पुढे तो जायचं? वेगळाच रस्ता आहे. वेगळाच रस्ता. तो वेगळाच रस्ता आहे. या रस्त्याला टच होतच नाही तो.
रस्ता मागचा कारंजाला जातो. कारंजाला. परत जाताना आपण इकडनं जाणार का? नाही, इकडनं नाही जाणार. मी सारखं विचारतोय परत जाताना इकडनं जाणार का? आपल्याला आता इथनं मानोऱ्याला जायचं आहे आणि मानोऱ्यावरून मग आपल्याला कारंजाला जायचं आहे पण आपल्याला येताना जायचं आहे. मानोऱ्याला पण काहीतरी आहे ना बघ, असं ऐकल्यासारखं वाटतं. नाही, मानोऱ्याला काही नाही आहे. हे वाशिम जिल्ह्याचा तालुका आहे मंगरुळपीर. आपण आता वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. नांदेड क्षेत्र मानोरा नांदेड पोहरा देवी. हा, पोहरा देवी. पोहरा देवीची यात्रा भरते ना. हो, ती जी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जातं ना, ती पोहरा देवी इकडे आहे. आवाज येत नाही. नागपूरला इकडनं पण आहे 273 यवतमाळ डिग्रस माऊशिवर तुळजापूर. ते सर्व हे केलं. त्यांना सांगितलं रस्त्यापर्यंत कारण इथनं कारंजा. मी अलीकडेच पाठी बघितली कारंजा पण म्हणलं आतापर्यंत तीनदा तुम्हाला विचारलं इथनं कारंजा काय? म्हणून आता विचारलं नाही. इथनं आपल्याला इथनं परत यायचं आहे आणि इथनं मग कारंजाला जायचं आहे. हे गाव कुठलं आलं? किंवा मग आपण तिकडनंही जाऊ शकतो. आपण पोहरा देवी, हे मानोरा गाव आहे सर. मोठं आहे. हो. अच्छा, मला जे मानोरा आठवतं ना मनीषा, ते नाशिकच्या इथलं वाडाच्या इथे पण आहे वाटतं. मनोहर का असं. ते मनोर असेल. मोठाच्या मोठा लागणार दिसतं. मोठं काम आहे सुमार. प्रीमियर इंजिनियर्स शहर आहे. प्रीमियर इंजिनियर्सचा हो. हरकत नाही शहर घ्यायला. सोलरचं काम करतात. पडीक जमीन असेल तर ते जास्त घेत असेल. हा, कारण पडीक जमिनीला शेती देऊन शेती. आता किती किलोमीटर आलो असो अंदाजे? आपण 145 किलोमीटर आलोय सर. 145 किलोमीटर नंतर आता थोडासा खराब असा पॅच लागला. इथून पोहरा देवीला जाता येतं. माझ्याकडे गेले 4 किलोमीटर दिग्रज आणि पुसद. पुसदच्या एसट्या खूप ऐकायला येतात स्वारगेटवरून हो. वगैरे. पुसद पुसद एक चांगलं गाव आहे. मोठं माजी मुख्यमंत्र्यांचं गाव आहे ते. पुसद म्हणजे वसंतराव नाईक, त्याच्यानंतर सुधाकरराव नाईक जे त्यांचं गाव आहे ते. वाशिम जिल्ह्याची हद्दीच्या समोर. हो, आता समजा आता कुठला जिल्हा आता चालू? यवतमाळ जिल्ह्याचा. यवतमाळ मध्ये दुष्काळी जिल्हा पण तसं बघायला गेलं. हो. यवतमाळला पण पॉवर प्लांट आहे मोठा का भुसावळलाच आहे? नाही, भुसावळला आहे. त्याच्यानंतर यवतमाळ नाही, मग पुढे चंद्रपूरला आहे ना. चंद्रपूर टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चर करत असतो. हो हो, टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग रेमंडची कंपनी आहे. हे कुठलं गाव आहे? हे दिग्रस आहे ना. दिग्रस आलं. यवतमाळचं दिग्रस तालुका आहे हा. ऊस विकायला आहे. कापूस बघ कसा टाकला. बोंड आहेत सगळी कापसाची. खूप छान आणि सुंदर असा कापूस आहे. पांढरा शुभ्र. बघा ना. वाद छान होते त्याच्या मस्त. ती भिंत अजूनही आहे ना आहे ना. दाखल. तिथले जे आचारी आहेत ना स्वयंपाक हा. करणारे ते होते आमच्याबरोबर सांगायला. हो का. ते अगदी एवढ्या ह्यानी सांगत होते की आता आपण जसं व्हिडिओ कॉल करतो तसं त्यावेळेचा व्हिडिओ कॉल हो. आणि आपण काढले की इकडे ते दिसायचे आणि 80 बोलायचे. त्यावेळेसचा जो व्हिडिओ कॉल होता. व्हिडिओ कॉल चालू व्हायचे. हां, नाही इकडे लागेल म्हटलं. इकडे आता पहिला टोल लागेल आपल्याला.
शहरामध्ये जातो. अन्नशा. नागपूर नांदेड हायवे आपण किती किलोमीटर जातो आता अंदाजे? अंदाजे 30 ते 35 किलोमीटर. माऊरला तर इकडनं लेफ्ट हा, आता लेफ्ट हँड साईड. आहे पाटी रेणुका माता मंदिर तुळजापूर. इथं आता किती किलोमीटर बाकी असेल? 5-6 किलोमीटर. बस की पोचलोच का? हो, म्हटलं इथनं झालं आलोय. आलंच. म्हणजे मेन हायवे पासून जास्त आत नाही आहे. नाही आत नाही, तेच नाही, या रोडवरच गाव आहे ते. शेगावपासून निघालो ऑलमोस्ट आता 210 किलोमीटर होत आलो. माझ्या मागच्या बाजूला इथे माहूरगड आणि माहूर गाव आहे, या साईडने आपण आलो इकडनं. आणि आता समोरच्या बाजूला तिकडे उसाचा गुऱ्हाळ आहे. 200 किलोमीटर नंतर आत्ता उसाचा गुऱ्हाळ दिसला, तिथे जाऊन रस पिऊया चला. सुंदर रस आहे, गोड आहे. शेगावातून निघालात 200 किलोमीटर प्रवास करून इथं आला. 210 किलोमीटर आहे, अजून 5-10 किलोमीटर जायचं आहे. त्या तिथपर्यंत या. गुऱ्हाळ चांगला आहे, थंडगार रस घ्या, म्हणजे मग मातेचा गड चढायला भरपूर एनर्जी. तर आता रस घेऊ आणि भेटू मातेच्या गडाच्या पायथ्याशी. जय पैनगंगा. पैनगंगा एकदम पवित्र मानलेली नदी. हो, आणि पात्र खूप मोठा आहे इथे. पैनगंगेच्या तीरी असं कुठल्या तरी गाण्यामध्ये पैनगंगा आणि हा, वैनगंगा पण आहे. आहे का? हा पूल चालू होतोय आता, काम चालू आहे पुलाचं. माहूर 6 किलोमीटर, मंदिर 9 किलोमीटर. किनवटला आपण गेलो होतो ते 55 किलोमीटर. दत्त शिखरात इथे बरंच आहे. हे आपण आता माहूर गावामध्ये. माहूर गावाला. आता इथनं आपण सरळ वरती जाणार आहोत. हो, हो. आणि डावीकडे गेले की ते एकविरा धाम. एकविरा धाम. आता तो व्हिडिओ पण चांगला आहे माहूरगडाचा, तो बघा. म्हणजे पार एकविरा धामपासून बाहेर हा, हा, सुरुवात गजरेवाले आले होते. त्या गजरेवाल्यांचा पण व्हिडिओ घेतला. हो, गजरेवाले ते. एवढे स्वस्त हार, आणि इथे बापरे. हो पुण्यात आमच्याकडे 1000ला जो हार मिळेल तो इकडे 200-250. हो, फार स्वस्त. मोगऱ्याचा ते गजरा हॉटेलमध्ये येऊन विकतात. होता. हो, मोगऱ्याचा गजरा होता सुंदर. हे इकडनं डावीकडे गेले की हा, एकविरा धाम. एकविरा धाम.